स्वागत आहे आपल्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज काही खास नाही, बघू काय होईल ते शूट करायचं तुम्हाला दाखवत. हो ना, आज घरी काय कोण नाही, मग आपला डाएट तर काही जमणार नाही, पण हे बनवलंय आता. हे खाणार भात आणि मस्तपैकी डाएट चालू केलं. एकतर माहिती का कालपासनं, आणि आजारी बी पडलंय, तर काय असं जास्त खाता पण येत नाही. आता हे आहे नाश्ता, तोपर्यंत तो खायचा. हे आणि हे आता ह्याच्यात तर काहीच नाही. ह्यात दुपारसाठी भाजी आणि भात. फ्रीजमध्ये तर काय आहेच नाही डाएटला घेण्यासारखं. फक्त काकड्या आहेत. आता त्या काकड्या दुपारीसाठी, ते बी सर्दी झाली म्हणून काकडे खाऊ वाटत नाही. जाऊ दे आता, काय सगळं वाईट परिस्थिती सध्या. आता काय निवांतमध्ये खायचं प्यायचं. बघू आता ह्यांचा काय सेंट घ्यायचा काहीतरी प्लॅन आहे. बघू शामिल झालो आपण तर घेऊ. तसं आता काय मूड नाही माझा सेंट बीट घ्यायचा, परफ्यूम. आणि मला तर वाटतं यांचं कॅन्सलच होणार आहे जायचं. तर बघू आता काय. आमची पोर ॲज युज्युअल आहेत की ते कॅन्सलच करतात प्लॅन. बघू वाटत भेटत गेलो तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट जिमचाच वर्कआउट दिसेल तुम्हाला. चला, हे बघू शकता भाऊ, एवढी बेकार परिस्थिती आली माझ्या केसांवरती. बघा काय सांगू आता. ही तर इथं जश्न ही केस काहीच नाही. तुम्हाला फोटो काढून दाखवतो मी, एवढे बेकार केस काढते ना की काय बोलायलाच नाही. म्हणजे फक्त दिसायला तेवढे दाट आणि ही दिसते त्यात केस माझी. म्हणजे एकदमच नाही का अशी दाट आणि बीट दिसते ती. पोरांना वाटतं काय आलं, टेन्शन असेल केस गळायचं. पण आजच्या ब्लॉगमध्ये मी रिव्हीलच करणार आहे माहिती किती केस गळतात. मग अशी आहे ना, एक फोटो काढलाय फक्त, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता बघा. हाच तो फोटो. एवढे केस गळते ना भाऊंनो, काय बोलायला असतो. बेकार केस गळते. जाऊ दे आता, आंघोळ आत्ताच झाली. काय असेल ना उपाय बिपाय तर मला कमेंटमध्ये पिन करा. खरंच भाऊंनो, तुम्ही तुमच्या केसांना बाळागे ट्रीट नका करू. मी लय बाळागे ट्रीट करतो केसांना माझ्या, आणि ते धोका देत चाललेत दिसते मला. कारण की सगळे बाळ धोकेच देतात मला. आता माझा बाळ धोका द्यायला लागले. केस म्हणजे बाळ म्हणजे केस माझे मला धोका द्यायला लागलेत. काय करू आता, काय कळा ना मला. तुम्ही सांगा लवकर कमेंटमध्ये काहीतरी उपाय मला ह्याचा केसांचा माझ्या. बघा ना किती दाट दिसतात केस दिसायला, आणि इतकी केस गळतात ना भाऊनो, काय बोलायलाच नको. दिसायला एवढे दाट दिसतात केस माझी की काय बोलायलाच नको. एवढे दाट दिसतात, पण त्यांच्या आतली सच्चाई फक्त मलाच माहिती आहे. कारण की माझी केस गळतात. लोकांना वाटतं त्याची केस लय चांगली आहेत. नाही तर मला माहिती ना माझी केस कशी आहेत आणि कशी झालीत आत्ताच्या परिस्थितीमध्ये. काय बोलू, काय कळालंच मला. क्लबला बॅग आहे सगळे. तर ते पोरगा आजारी पडले त्यामुळे जाता येत नाही. हो का, आपले ट्रॉफी बघा. ट्रॉफी हे तर अर्धे आहेत, अर्धे पण नाही. ते काय 120% असते. तुमचा भाऊ खेळतो चांगला थोडा, त्यामुळे भेटतात त्याला ट्रॉफी जास्त. आता काय ना, डोक्याचा भोसाडा झालाय अख्खा. काय करू काय कळा ना मला. केसांचं किती केस गळते ना भाई. जाऊ द्या, चला. कुठं भेटते बोलली जली तुझी? हा हा, चला चल पुढे. शिव नंतर थांब, आलो. तुला बी आणतो थांब, जेली आणतो तुला पण. चल लवकर. काय करते काय तिथं बाबा आहेत बघ, त्यांना बोल की तू. बाबांकडे जाऊ. बाबांना विचार जेली कुठून घेतली ते. जा इथं बाहेर गेटचे इथं बाबा. विभिन्न प्रकारचे परफ्यूम भेटतात असं म्हणतात. आता टेन्स नव्हतं. जाऊ दे, आता चाललोय खाली.
चल बघू आता किती वाजता जातात त्याच्यावरती आहे. किंवा कॅन्सल बी होऊ शकतं. आमच्या पोरांचं काही सांगता येत नाही. आमच्या पोरांचं काही सांगता येत नाही, कॅन्सल बी होऊ शकतं. चला बघू काय होतं ते दाखवतोच तुम्हाला. मग बोलत होतो मी की प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. आमची इथली पोरं काही शानी नाही, तर प्लॅन कॅन्सलच झाला. आता चालू आहे घरी. जाऊ दे, बघू शकता घरीच चाललो आता. घरी जाऊन आता आवरतो तर काय झोपतो. मला तर असं वाटतं झोपतो, झोपेतून उठतो आणि मग जिमला जाऊ. वर्कआउट आहे चांगला. चला बोललो. ट्रेडर बघायचं का तुम्हाला? एक फोन ट्रेडर रे ट्रेडर. एक फोन आता, एक फोन इथं. ट्रेडमिलवरती ट्रेडिंग चालली आहे. एवढी ट्रेडिंग करतो आणि मी चालतोय. आपली काय गरीब जिंदगी. जाऊ दे, स्पीड वाढवतो जरा. चालायचेच फक्त. काय रे आहे मी म्हटलं यो ट्रेडर. एक फोन हातात, 2 फोन बाजूला, दोन्ही बाजूला. एवढा मोठा ट्रेडर हाती नाहीच रे. जिम वरून घरी चाललो होतो. इथं विषय बघा, आमची गाडी आणि इथं बघा कोणतरी सायकल लॉक करून गेला आहे आमच्या गाडीला. हा ना राव, आमच्या गाडीला सायकल लॉक करून गेला. कसं व्हायचं हो, आम्हाला घरी पाठवत नाही जिम वाले. आता काय करावं, ही जिम आहे आमची. इमर्जन्सी पण काय घरी जायचं होतं पण आता काय करू. तसं घरी नाही जायचे, बालाजी नगरला जायचे. पण हे परिस्थिती बघा. अरे चावी ठेवली का? नाही चावी नाही. जाऊ दे, चला घरी आता. काय ऑप्शन नाही. भेटू काय नसते, डायरेक्ट एंड होत असते. सांगता येत नाही म्हणजे काय होत असते. चला.